झी 24 तास एक पाऊल पुढे. ओल्या सांजवेळी असो किंवा हरवतो असो, सध्या गाजत असलेली अशी ही सुंदर गाणी प्रेक्षकांसमोर आणणारी संगीतकार जोडी अविनाश विश्वजीत. या संगीतकार जोडीची प्रेमाची गोष्ट या सिनेमातली ही गाणी सध्या खूपच गाजतायत. ज्याच्या त्याच्या तोंडी ही गाणी ऐकायला मिळतायत. त्याच निमित्तानं या संगीतकार जोडीशी केलेली ही खास बातचीत. लग्न करा किंवा आनंदी राहा. लग्न म्हणजे काय प्रॉडक्ट नाही एक्सपायरी डेट असायला. इट्स अ कमिटमेंट. कुठेतरी मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी आहे. अशा सिनेमाचे म्युझिक देताना नक्कीच काहीतरी वेगळी थॉट प्रोसेस त्यामागे केली जाते. ते आधी मला सांगायचं. बेसिकली ह्या आधी सुद्धा आम्हाला लव्ह स्टोरी एक रोमॅन्टिक फिल्म करण्याची संधी मिळाली आणि आम्ही खरंच फॉर्च्युनेट आहोत की खूप चांगली टीम म्हणजे सतीश राजवाडे, मीरा एंटरटेनमेंट्स आणि आमचा एक खूप छान ग्रुप जमला. पण ही प्रेमाची गोष्ट ही आमची एक लव्ह स्टोरी आधीच्या लव्ह स्टोरीपेक्षा वेगळी आहे आणि कधी तू का कळेना ही गाणी तर आपल्याला सगळ्यांना खूप आवडतात आणि ही गाणी आपल्याला नक्की आवडतील. याच्यामधला वेगळेपणा मी असं सांगेन की मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी आहे आणि एकदम टीनेज अशा प्रकारची लव्ह स्टोरी नाही आहे. आणि या फिल्मची कॅरेक्टर्स त्याच्यातली असलेली गोष्ट त्याला खूप साजेशी, अतिशय युथफुल आणि नवीन साऊंड, नवीन कंपोजिशन्स तुम्हाला नक्की आवडतील अशी गाणी आहेत. मला असं वाटतं की एक मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी म्हटल्यानंतर एक त्याला एक डेप्थ अपेक्षित असते. त्या भावनेला, त्या थॉटला, त्या विचारांना, मग ते गाण्याचे शब्द असोत किंवा कंपोजिशन असो. तर हा सगळा प्रयत्न ह्या वेळच्या प्रेमाची गोष्टच्या गाण्यांमध्ये नक्की आहे. आणि जरी तो असला तरी त्याच्यामध्ये जो एक युथफुल फील आहे, हलका फुलका फील आहे, जशी सहज साधी सोपी प्रेमाची गोष्ट आहे तसंच साधं सोपं असं म्युझिक, लिल्टिंग, तोंडावर रुळणारं म्युझिक या फिल्मचं झालं असं मला वाटतं. अतुल कुलकर्णीचं ते लेखकाचं कॅरेक्टर आहे आणि लेखकाचं कॅरेक्टर म्हणल्यानंतर लेखक हा इतर लोक म्हणजे एक सामान्य कॅरेक्टरपेक्षा एक विचाराची मांडणी त्याची एक वेगळ्या पद्धतीची असते. तो प्रकार जो आहे, तो विचार मांडण्याची जी पद्धत आहे ती कुठंतरी ह्या गाण्यांच्या लिरिक्समध्ये सुद्धा आहे. आणि तितकीच डेप्थ म्हणजे ओल्या सांजवळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा, या ओळीमध्ये एक डेप्थ जी आहे ती त्या लेखकाच्या कॅरेक्टरला अत्यंत शोभणारी अशी आहे. किंवा हरवतो सुखाचा चेहरा का पुन्हा, एकटा मी तुझ्या शोधतो का खुणा, ह्या भावना सुद्धा त्या लेखकाच्या कॅरेक्टरला अगदी चपखल बसणाऱ्या अशा. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये ते म्युझिक करताना तो आपोआप तो एक वेगळेपणा आलेला आहे त्या कॅरेक्टरमुळे. जसं सतीशने आम्हाला ब्रीफ दिलं होतं की ह्यावेळचं आपण जे लव्ह स्टोरी करतो ती जरा वेगळी आहे, मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी आहे. बरं म्हटलं ठीक आहे. मग आम्ही त्याच्यावरती त्या पद्धतीनं काम करायला सुरुवात केली. पहिल्यांदा खरं तर या दोन्ही यातली जी दोन्ही गाणी आहेत त्याची आम्ही आधी ट्यून केल्या होत्या आणि त्या ट्यून एक एक करत आम्ही ऐकवत गेलो होतो. त्यातली मग आम्ही फायनल केली होती आणि फार वेळ लागलाच नाही, कारण प्रेम होतं. प्रेम काही असं जुळवून आणून करायला लागत नाही. प्रेम होतं तसंच गाणंही होतं असं मला वाटतं. त्यामुळे गाणं होतं हे पटकन होतं आणि जर ते पटकन झालेलं असेल तर ते तितकंच सोपं आणि साधं आणि रसिकांच्या मनापर्यंत पोचणारं असतं. त्यामुळे अशीच दोन गाणी या कागदाची कविता जशी भावी तशी तू हलके बोलना. एक दिग्दर्शक आणि म्युझिक डायरेक्टर ह्याचं नातं अतिशय व्यवस्थित आणि खूप समजूतदार असावं लागतं. तर त्यानुसार ही तुमची 5वी फिल्म आहे म्हणजे नक्कीच ते समजूतदार आहे, कळतच आहे. पण काय सांगाल, सतीश राजवाडे यांच्याबरोबर काम करण्याचा तुमचा आताचा अनुभव कसा आहे? कारण 5 फिल्म केल्यानंतर एक अनुभव कुठेतरी बदलतो आणि तेवढाच समृद्धही होतो. काय सांगा?
जरी 5 फिल्म आम्ही केल्या असल्या तरी सतीश असा प्रेडिक्टेबल नसतो कुठल्याच फिल्ममध्ये. हीच खूप मोठी गोष्ट आहे त्याच्या बाबतीत, की असं नाही की त्याची फिल्म म्हणजे अशीच असेल असं काही सांगता येत नाही. कारण की आम्ही स्टार्ट केलं आमचं असोसिएशन एक डाव दोघी पछाड, आउट अँड आउट कॉमेडी फिल्म होती. गैर पूर्ण थ्रिलर फिल्म होती. मुंबई पुणे मुंबई आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 2च कॅरेक्टर या फिल्ममध्ये. त्यामुळे तो जे एक्सपेरिमेंट्स करत राहतो ना आणि त्याचे एक्सपेक्टेशन्स प्रत्येक फिल्ममध्ये खूप वेगळे असतात. त्यामुळे तोच सतीश राजवाडे दरवेळेला नसतो. पण काय असतं, कुठेतरी मनं जुळलेली असल्यामुळे की त्यांनी हा शॉट का घेतला असेल किंवा हे ट्रॉली मुवमेंट का असेल याचा एक अंदाज नंतर हळूहळू एक संगीतकार म्हणून यायला लागतो आणि त्याचा खूप फायदा होतो. मला नेमकं हेच थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगतो मी की बेसिकली सतीश बरोबर आता तो आमच्याकडे आला की एक पहिल्या 5 वाक्यात आम्हाला कळतं की अच्छा याला हे म्हणायचं. बऱ्याच वेळा काय होतं की त्यालाच ट्युनिंग असं म्हणतात, की बऱ्याच वेळा काय होतं की डायरेक्टर म्हणा किंवा लेखक म्हणा आणि संगीत दिग्दर्शक यांच्यामध्ये एक ट्युनिंग होतानाची एक प्रोसेस खूप मोठी असू शकते आणि त्या ट्युनिंग लेवलला आल्यानंतर पुढे गाणी प्रोड्यूस होणं आणि गाणी ती तयार होत रेकॉर्ड होणं ही पण एक प्रोसेस असते. पण इथे आमच्याकडे काय होतं की सतीश बरोबर आता आम्ही इतके फिल्म्स केल्यात आणि ट्युनिंग तर आमचं झालेलंच आहे. त्यामुळे होतं कसं की काय म्हणायचं हा प्रश्नच नसतो, कसं म्हणायचंय हा एवढाच एक प्रश्न असू शकतो आणि त्यामुळे सहज सोपं जातं ते. अगदी नातं संपलं तरी प्रेम उरतच. तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये काही वेगळं आहे? बोल्या सांज वेळी उन्हे सावली सबिल गावी तशी झी 24 तास एक पाऊल पुढे.